सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद। आता निवडणुका लागतील आपल्या गावातल्या ग्रामपंचायतच्या, तर ज्या कोणा माणसाला अर्ज भरायचा असेल मेंबरसाठी, सरपंचासाठी, त्याने पुरेपूर आपल्या जनतेकरता वेळ काढावा लागेल त्याला। आणि तुम्ही जे आमसभा, जी सभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेतात, त्याच्यामध्ये सर्व गावकऱ्यांना उपस्थिती पाहिजे। त्याच्या उपस्थिती याच्याकरता पाहिजे की कोणाचं मन दुखायला नको, असे निर्णय घ्यावा लागतात ग्रामपंचायतला, की गावाच्या हिताचे, की सर्वांना वचनात धरून बा की सर्वांच्या समोर हे काम आपल्याला करायचं आहे आणि पूर्ण झाल्याशिवाय आपण मागे येणार नाही, कोणाचं नुकसान नाही, सर्वांना विश्वासात घेऊन असे हे कामं होत असतात। तर आता गावागावाचं राजकारण कसं झालेलं आहे, कुठल्या गावाला 17 मेंबर आहे, कोण्या गावाले 12 आहे, जशी संख्या आहे संख्येच्या हिशोबानं शासनानं वार्ड नेमून दिलेले आहे गावागावामध्ये। वार्डप्रमाणे तिथलं मेंबर निवडून येतात। आता कुठं 17 मेंबर आहे, कुठं 12 आहे, म्हणजे ते जनतेच्या हिशोबानं, वार्डच्या हिशोबानं हे वाढवलेले आहे, वाढ वाढवली आहे। आणि त्यातले ते माणसं म्हणजे माणसाचे जे बोलणारे अधिकारी आहे ते जादा प्रमाणात होते संख्येच्या हिशोबानं। त्याच्याकरता 9 मेंबर 17 मेंबर असतात। तर यांचं काय होतं की गावचा राजा कोण, आणि गावागावामध्ये कौरव पांडवाचे युद्ध लागलेले आहे, जमिनीहून धुऱ्याचे वाद। तेच मेन कारण आहे याला, की मी आल्यानंतर माझ्या मुलांसाठी इस्टेट, मग मुलं काय खातील, अंशपळा वाढू द्यायची किंवा इथं संख्या वाढवायची या धर्तीवरती। अरे भविष्यामध्ये संख्या जर वाढली तर जमीन राहणार नाही ना अनाज पिकवायला तुम्हाला। आता हर गावातल्या, हर खेड्यागावचे लोक शेतांना राहायला गेले, बरोबर। तुमच्या गावात बी गेले असतील, आमच्या गावात पण गेले, मी पण आलो। गावात पण आपलं घर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, आपलं तिथं घर आहे गावामध्ये। आता आम्ही शेतात आलो राहायला। शेतात का आलो राहायला, इथं शुद्ध हवा भेटते आणि इथंच काम, आणि इथं जंगलामध्ये आपण बकरं चारतो, दुसरं काही नाही। आणि बस जंगलातच राहायचं, शुद्ध हवा भेटते, काहीच नाही, आणि निसर्गामध्ये राहतो। आता गावागावाचं राजकारण तसं व्हायला आहे, गावाच्या दूर। पण गावाच्या दूर राहून जर गावाचा सांभाळ केला जाते, पण तो कसा, तो डोक्यानं, असं नाही चाललं। आज गावाचं राजकारण काय व्हायला आहे, फक्त स्वतःचा पोट आणि स्वतःचं घर आणि स्वतःचे हे। आता शासकीय कर्मचारी काय सर्व इथून तिथून पूर्ण भारतातलेच, असं म्हणत नाही मी की इथलं महाराष्ट्रातले, पूर्ण भारतातले फक्त पगार घेतात, मुलाबाळांना खाऊ घेऊ घालतात, बायका पोरांना। तुम्ही जी शपथ खाल्लेली आहे ड्युटीवर जॉईन व्हायच्या आधी, त्याचा पुरेपूर पालन करता का, हे माझी तुम्हाला हे आहे, तुम्ही करता का मला कमेंटमध्ये जरूर सांगा। मी हा जो व्हिडिओ बनवला हा सर्वांकरताच आहे, असं नाही आहे कुठला। मला शासनाचा कुठलाच पगार नको, शासनाने मला पगार द्यायलाच नाही पाहिजे, मला तर नको। पण ज्यांना आहे आता, जे त्यांच्यावरती बोलत नाही मी, कोणी म्हणून राहिले की बा आताशी बोलत नाही मी त्याच्यावरती, कुठल्याच नेत्यावरती आणि कुठल्याच याच्यावरती, म्हणजे कुठल्या पक्षाचे आणि कुठल्या पार्टीचे आहे याच्यावर काही बोलत नाही आपण आजपर्यंत। ज्या रोजी आपल्या जो मीडिया आली त्या रोजी आपण सांगणार आपल्या मनातले पूर्ण विचार, आपल्याला प्रश्न करायचा आणि उत्तर घ्यायचं। नाही जर दिलं तर कमवलं नाही आपण या धर्तीवर येऊन। माणसाच्या जन्मापासून तर मरेपर्यंत माणसाने कसं जगावं, कसं मरावं, याच्यावरचा कुठला बी प्रश्न विचारा आपल्याला, त्याची पुरेपूर माहिती भेटणार तुम्हाला। याच्या कमेंटमध्ये मला सांगा सर्वांनी की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे, कुठल्या बी भागात
कुठल्या बी ऑफिसच्या बाऱ्यात मला कमेंटमध्ये मराठीमध्ये मला कमेंट करायची. इंग्लिशमध्ये मला येत नाही आणि मला इंग्लिश शिकायचं पण नाही. मी मराठी, माय मराठी. मी करून मातीमध्ये जाणारा मीच आहे. म्हणून मराठी. जय महाराष्ट्र, जय हिंद. महाराष्ट्र म्हणजेच माती, मातीच म्हणजे महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्र म्हणजेच माती, माती म्हणजेच महाराष्ट्र. हा समजून जा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. सर्वांना इथं जातीमध्ये वाटून गेलं आहे. सर्वांना गावागावाचं राजकारण असं झालेलं आहे की जसे लय विचित्र झालेलं आहे. बस जसं गावचं झालेलं आहे तसं आता राज्याचं झालेलं आहे. समजून चाला तुम्ही. हे तुमच्या लक्षात आलं. जसं तुमच्या गावचं असेल तसंच राजकारण राज्याचं जर झालं नसेल मला सांगा कमेंटमध्ये जरूर. तुमच्या गावचं राजकारण ध्यानात धरा. आता तुमच्या गावचे मेंबर सरपंच काय करता म्हणून, आणि तुमच्या याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे बी असतील ते, आमदार खासदार जे बी असतील ते काय चालू आहे वरती. जसं तुमच्या गावचं राजकारण चालू आहे ग्रामपंचायत कार्यालयाचं, तसंच राजकारण वरती चालू आहे. कुठं? केंद्राच्या तिथं पण, राज्याच्या तिथं पण. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला भ्रष्टाचारमुक्त पूर्ण भारत करायचा आहे. पूर्ण भारत भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.